शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचे स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। कॉलेजला जाताना आणि घरी येताना एका युवतीला सतत पाठलाग करून तिला त्रास देणाऱ्या एका तरुणाविरुद्ध तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सागर संजय टोकेकर असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचा नाव आहे। सावेडी उपनगरात राहणाऱ्या पीडित युवतीने फिर्याद दिली आहे। पीडित युवती शहरातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेते। कॉलेजमध्ये शिकणारा सागर टोकेकर हा गेल्या काही दिवसांपासून या युवतीवर पाळत ठेवत होता। पोलीस अधिकारी असल्याचं भासवून एका व्यावसायिकाला खोट्या गुन्ह्याची भीती दाखवत 5 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या अज्ञात भामट्याविरुद्ध अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी विनीत नानासाहेब जाधव यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादी विनीत जाधव यांना 29 जुलै 2025 ते 30 जानेवारी 2026 या 6 महिन्याच्या कालावधीत 2 वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून वारंवार फोन येत होते। संत बाळूमामांचे कार्य म्हणजे समाजाला योग्य दिशा देणारा दीपस्तंभ आहे। त्यांनी समाजामध्ये श्रद्धा, एकता आणि परस्पर प्रेमाची भावना जागवली। या अभूतपूर्व सोहळ्यामुळे मनाला अपार आनंद आणि समाधान लाभलं असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं। संत बाळूमामांच्या जयघोषात बोल्लेगाव वाकळे मळा परिसर भक्तिभावाने दुमदुमून गेला। पालखी सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तन, हरिनाम आणि महाआरतीच्या कार्यक्रमाने परिसर भक्तिमय झाला। सरपंचांना दिलेल्या प्रशासकीय अधिकारांसंदर्भात खंडपीठाच्या आदेशानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी शनिवारी काढलेल्या आदेशात प्रशासकास आर्थिक निर्णय घेण्यास मनाई केली आहे। मुदत संपलेल्या नगर जिल्ह्यातील 753 ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक नियुक्तींच्या निर्णयावरून मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं चित्र समोर आलंय। शेअर्स विकत घेतो असं सांगून डॉक्टरांकडून पैसे घेतले, परंतु शेअर्स विकत न घेता डॉक्टरांची 22,50,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। हा प्रकार 28 नोव्हेंबर 2024 रोजी अहिल्यानगरमध्ये घडला। या प्रकरणी डॉक्टरांनी दिलेल्या फिर्यादीवरून मजर शहनवाज शेख याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला। डॉक्टरांनी शेअर्स विकत घेण्यासाठी आरोपीला पैसे दिले होते, परंतु त्याने पैसे शेअर्स मध्ये न गुंतवता स्वतःसाठी वापरले असल्याचं फिर्यादीत म्हटलंय। शहराची खबर बातमी इथे सांगतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।